मात्र 6 जागांवर आघाडी घेताना दिसते। दुसरीकडे महाविकास आघाडीची मात्र प्रचंड पिछेहाट होताना दिसते। गुलाबराव पाटील हे 6300 मतांनी आघाडीवर आहेत। गुलाबराव पाटील जळगावमधला उमेदवार आहेत। महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 6300 मतांनी आघाडीवर आहेत। त्यांना गुलाबराव देवकर यांचं आव्हान आहे आणि गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर या लढाईमध्ये गुलाबराव पाटील यांची आघाडी कायम आहे। 6300 मतांची आघाडी गुलाबराव पाटील यांची, याचा अर्थ चांगली आघाडी घेतलेली आहे। मताधिक्य प्रत्येक उमेदवाराचा किती असेल याबाबत अनेक शंका आहेत, कारण अनेक मतदारसंघामध्ये टक्कर काटेकी आहे। पण 6300 मतांची आघाडी ही चांगली आघाडी मानली जाते जेव्हा निकाल विधानसभा निवडणुकांचे असतात। महायुतीचा आकडा हा 68 वर पोहोचलाय। नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे यांची आघाडी दिसते, तर दुसरीकडे महाविकास आघाडी 17 जागांवर पोहोचले। भाजप अर्धशतकाकडे जाते, महायुती 500 जागांकडे पोहोचताना दिसते। आतापर्यंत फक्त 90 जागांचेच कल हाती आलेले आहेत। महाविकास आघाडीसाठी मात्र चिंतेचं वातावरण आहे आणि महायुतीसाठी काहीसं समाधानाचं वातावरण आहे। महायुतीचा आकडा हा 68 पर्यंत पोहोचलाय, तर महाविकास आघाडीचा आकडा हा 17 पर्यंत पोहोचलाय। श्रीवर्धन मधून अदिती तटकरे या आघाडीवर आहेत। अदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या, सध्या राज्याच्या मंत्री, पुन्हा एकदा श्रीवर्धन मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि अदिती तटकरे यांना आघाडी मिळताना दिसते या मतदारसंघामधून। अदिती तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक फार कठीण मानली जात नव्हती। ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये निवडणूक यंत्रणा राबवली गेली आणि ज्या पद्धतीने अदिती तटकरे आणि एकूणच तटकरे कुटुंबियांचा वावर या मतदारसंघामध्ये राहिला आणि याच मतदारसंघाचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघामधून सुनील तटकरे सुद्धा निवडून आलेले आहेत। त्यामुळे अदिती तटकरे यांच्यासाठी काहीशी अपेक्षित आघाडी आहे। देवयानी फरांदे नाशिक मध्यमधून आघाडीवर आहेत आणि श्रीवर्धन मतदारसंघामधून अदिती तटकरे आघाडी